तर नमस्कार मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या अवंतिकास किचन किंगमध्ये पुन्हा एकदा. तर आज तुमच्यासाठी परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलो मित्रांनो, ज्याचं नाव आहे इन्स्टंट सांबर. तर त्याला जे लागणारे साहित्य आणि रेसिपी आहे ते आपण पटकन पाहून घेऊया मित्रांनो. तर सांबारसाठी लागणारं साहित्य आहे 2 वाटी तुरीची डाळ भिजवून छान अशी शिजवून घेतली आहे. एक कांदा घेतला छान बारीक कापून, एक टोमॅटो, अद्रक लसूण थोडंसं ठेचून घेतलं आहे, 2-3 तिखट लाल मिरच्या घेतल्या आहेत, 8 ते 10 पानं कढीपत्त्याची घेतलेत, हा चिंचेचा कोळ घेतला. आपण सांबार बनवायला घेऊ. त्यासाठी 2 पळी तेल घालू. तेल छान गरम होऊ द्या. ठीक आहे, तर तेल गरम झालेलं आहे. तर आपण अर्धा चमचा राई घालूया. हे बघा ती छान अशी तडतडायला लागली की थोडासा हिंग घालून घेऊया. हिंग घातलं की 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. छान असं आता अद्रक लसूणची पेस्ट घालूया. जसं लाल होईपर्यंत चांगलं तेलात त्याला भाजून घेऊ. हिरव्या लाल मिरच्या घालून घेऊ. कांदा घालू. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. कांदा लवकर लाल होण्यासाठी आपण थोडंसं त्यात मीठ घालूया. तर आपल्याला जर अजून थोडं तिखट पाहिजे असेल तर आपण मिरच्या अजून थोड्या घालू शकतो. हो, मिरच्या घालू शकता, हिरवी मिरची घालू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. ठीक. तर आपला कांदा आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो छान परतून घ्यायचे. तर आता आपला कांदा व टोमॅटो खूप छान शिजला गेला आहे. आता आपण थोडे काही मसाले घालूया. पाव चमचा हळद घालूया. 1 चमचा लाल तिखट घालूया. 1 चमचा सांबार मसाला घालूया. छान असं मिक्स करूया. त्यात थोडंसं पाणी घालूया. जे मसाले छान शिजले जातील. 1-2 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवू. आता बघू आपण टोमॅटोचा. बघा ते छान तेल सुटले मसाल्याला. खूप छान वासही सुटलाय. आता आपण जी डाळ उकडवली होती ती याच्यात घालून घेऊ. सोबत चिंचेचा कोळही घालून घेऊ. पाच ते 10 मिनटं याला उकळी येऊन देऊया. 10 मिनटं झालेली आहेत. बघू आता आपण. छान उकळ आले सांबारला. हे बघा. घरी जर कोणत्याही सामान सांबारासाठी नसेल तर आपण फक्त कांदा टोमॅटोसाठी थोडंसं कोथिंबीर घालूया. गॅस बंद करून घेऊ. तर हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपलं एकदम इन्स्टंट सांबर रेसिपी तुमच्यासमोर एकदम परफेक्ट आणि असं एकदम
लज्जतदार स्वाद बोले एकदम परफेक्ट डिश झालेली आहे मित्रांनो. तर खूपच छान रेसिपी आहे मित्रांनो. तुमच्याकडे कमी वस्तू असतील तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि प्लीज जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर परत एकदा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत.